नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर. आपण बेबोट्यो आपण चालू केलं होतं टेन्समध्ये कशाचे काय पाहत आहे? कर्त्याचे. मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं हे आपण कर्त्याचे काय पाहत आहे. याच्यानंतरचं चॅप्टर आहे पॅसिव्ह व्हॉइस, त्याच्यात कशाचे काय पाहत आहे? कर्माचे काय किती? 8. ठीक आहे. पॅसिव्ह व्हॉइस इट इज अ टाईप ऑफ टेन्स. ठीक आहे. आता इथं आपण पाहत आहे टेन्स या चॅप्टरमध्ये कर्त्याचे काय. याच्यात 2 शब्द महत्त्वाचे आहेत, सब्जेक्ट आणि वर्ब. सगळ्यात महत्त्वाचा वाक्यातला शब्द क्रियापद. कोणता? क्रियापद. वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. जोपर्यंत वाक्यात क्रियापद येणार नाही तोपर्यंत वाक्याचा अर्थ कंप्लीट होणार नाही. म्हणून आता हे कर्त्याचे काय पाहायचे आपल्याला? 12. किती काय पाहायचे आहे? 12. ठीक आहे. याचे मुख्य 3 प्रकार आहे, वर्तमान काय, भूत काय आणि भविष्य काय. वर्तमानाचे 4 प्रकार, भूताचे 4 प्रकार आणि भविष्याचे 4 प्रकार. कशाचे काय पाहताय? कर्त्याचे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे कर्ता आणि क्रियापद. आपण या कोण्याच काळात आपण ऑब्जेक्ट घेऊ नाही, काही गरज नाही. कशाची? ऑब्जेक्ट घेण्याची अजिबात गरज नाही, कारण या वाक्यात ऑब्जेक्ट आला तरी बरा आणि नाही आला तरी बरा. ठीक आहे. म्हणून इथं ऑब्जेक्ट आला नाही आला तर काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण इथं 2 शब्द महत्त्वाचे आहे, सब्जेक्ट आणि वर्ब. कोणते 2 शब्द महत्त्वाचे आहे? सब्जेक्ट आणि वर्ब. मग आता इथं लक्ष द्या, आपल्याला काय पाहायचे आहे? वर्तमानाचे 4, भूताचे 4, भविष्याचे 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण 3 काय शिकले? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यातला एकही काय असा नाही का ज्याच्यात जिंकून येणार नाही. प्रत्येक काळात जिंकून येते. काय ते? जिंकून. विदाऊट जिंकून परीक्षेत प्रश्न येणार नाही. त्या जिंकूनवरून तुम्हाला ओळखायचा आहे वाक्याचा काळ कोणता आहे. पाहिलं ना आपण? मग आपण पाहिला साधा वर्तमान काय. कोणता काय? साधा वर्तमान काय. मग साध्या वर्तमान काळात लक्ष द्या रे, साध्या वर्तमान काळात नियम पाहिला, सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा केव्हा लावायचं? यस किंवा यस. जेव्हा करता ही सी इट पोट्याचं नाव पोट्टीच नाव असन, नाही तर आय यू यू दे करता असन तर क्रियापदाच्या मूळ रूपाले मूळच रूप घ्यायचं. बरोबर आहे. मग आपण याचे जिंकून पाहिले. पहिला नियम पाहिला, 6 नियम आहे कायचे? सिंपल प्रेझेंट टेन्सचे. बरोबर आहे. का सांगितलं? जर, स्केअरली, सेल्डम, ठीक आहे, ऑकेजनली, ऑफन, डेली, रेअरली, युजली, समटाईम, नेवर, ऑलवेज, जनरली, फ्रिक्वेंटली. ठीक आहे. आणि मंथली, वीकली, इयरली आणि एव्हरीवाले कोणतेही शब्द येत असन तर वाक्याचा काय? साधा वर्तमान काय करावा. पाहिलं का आपण? स्केअरली, सेल्डम, ऑकेजनली, ऑफन, डेली, रेअरली, युजली, समटाईम, फ्रिक्वेंटली, नेवर, ऑलवेज, जनरली. मंथली, वीकली, इयरली आणि एव्हरीवाले, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, एव्हरी वीक कोणते बी हो. दुसरा नियम पाहिला का ज्या वाक्यामध्ये यामीज आर, हॅव, हॅज आणि डू, डज हे जर मेन वर्ब म्हणून येत असेल तर वाक्याचा काय? साधा वर्तमान काय असते. ह्याव्याचा वापर 3 गोष्टीसाठी, पजेस, ईट आणि ड्रिंक. ठीक आहे. आणि जर यामिजार वाक्यात आलं मेन वर्ब म्हणून तर वाक्य असते वास्तविक सत्यचं. पाहिलं का आपण? तिसरा नियम पाहिला, सर्व वास्तविक सत्य, सर्व वैश्विक सत्य, सर्व वैज्ञानिक सत्य साध्या वर्तमान काळातच येतात. काही प्रॉब्लेम? भाऊ काही प्रॉब्लेम? मग नियम पाहिला आपण, सर्व म्हणी, सर्व वाक्प्रचार, सर्व सुविचार साध्या वर्तमान काळातच येतात. ज्या वाक्याची सुरुवात हेअर आणि देअरनं झाली आहे, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, वाक्याचा काय? साधा वर्तमान काळाच येतो. पाहिलं का? अबे डुकरेव पाहिलं का? ज्या वाक्यात डू डज आणि त्याच्यानंतर क्रियापदात डू डज हेल्पिंग वर्ब आणि डू डज नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येते तर वाक्याचा काय? साधा वर्तमान काळ असतो. पाहिलं? मग पाहिलं आपण, ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणलं का क्रियापदाला काय येईन? ING. अबे काय येईन? हां. मग आपण पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता टेन्स पाहिला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा नियम आहे सब्जेक्ट प्लस ॲमिज आर, व्ही प्लस ING. पाहिलं का? मग ह्या इथं बी जिंकून येईन. जिंकून ओळखायचे कसे भाऊ? तर याचे जिंकून ओळखायचे आहे तर खूप सोपी गोष्ट आहे. याचे जिंकून, ठीक आहे, जर वर्तमानात क्रिया चालू आहे, काय? वर्तमानात क्रिया चालू आहे तर वाक्याचा काय करायचा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आता इकडे लक्ष द्या रे,
मग वर्तमानात चालू आहे हे कसं कळन, याच्यात बी जिंकून येईन. नाऊ नाऊ, ठीक आहे. जस्ट नाऊ नाही, राईट नाऊ काही, ॲट प्रेझेंट टाईम, ॲट प्रेझेंट मुमेंट, ॲट दिस मुमेंट, ॲट टाईम, ॲट मुमेंट, ॲट दिस मुमेंट, पुरे पेलून द्यायचे. कायच्यात? मोमेंटवाले, टाईमवाले. कायच्यात? हां. मग असं येईन. ॲट प्रेझेंट टाईम ही रिकामी जागा राईट अँड एसे ॲट प्रेझेंट टाईम हे सांगते इथं का भराचं आहे. मग याच काळात, ठीक आहे, आपण या काळात 2-2 रिकाम्या जागा पाहिल्या ना का. अमर ऑलवेज ड्रिंक्स देशी बट राईट नाऊ ही इज ड्रिंकिंग ओडका. पाहिलं का? हां. मग ही गोज टू स्कूल बाय बस, ठीक आहे. ठीक आहे. ही डेली गोज टू स्कूल बाय बस बट राईट नाऊ ही इज गोइंग टू, ठीक आहे, ही इज वॉकिंग टू स्कूल. तो शाळेत आता का चालत आहे? पैदल जात आहे. ठीक आहे. हे सर्व वाक्य आपण एकाच वाक्यात 2-2 प्रत्येक याच्यात काही येईन, जिंकून येईन. मग त्याच्यानंतर आपण पाहिला तिसरा नियम, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याले म्हणते पूर्ण वर्तमान काय. वर्तमानात जर क्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी जर क्रिया पूर्ण झाली असेल, का म्हटलं मी? आत्ताच थोड्या वेळापूर्वी जर क्रिया पूर्ण झाली असेल तर या काळाचा वापर करायचा. मग याच्यात बी जिंकून येते, याच्यात जिंकून येते का? हां. जस्ट म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी. जस्ट नाऊ, राईट नाऊ नाही बे, राईट नाऊ तिकडं. जस्ट नाऊ, रिसेंटली, सो फार, टुडे आणि धिस वाले प्रत्येक काळात जिंकून आहे. मग इथं जिंकून काय ते लक्ष द्या बे. परफेक्ट टेन्स म्हणलं का क्रियापदाचं कितवं रूप? तिसरं. भूताचा परफेक्ट राहू, वर्तमानाचा परफेक्ट राहू का भविष्याचा? क्रियापदाचं कितवं रूप येईन? आणि तिसरं रूप हे नेहमीच हॅव हॅज हॅडच्या नंतर येते. क्रियापदाचं तिसरं रूप नेहमीच हॅव हॅज हॅडच्या नंतर येते. बे डुकरेवर लक्ष द्या. क्रियापदाचं तिसरं रूप कवा येते? ते एक तर पॅसिवाईजच्या वाक्यात येते, नाही तर हॅव हॅज हॅडच्या नंतर येते. हॅव हॅजच्या नंतर आलं तर वाक्याचा काय? पूर्ण वर्तमान काय, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि हॅडच्या नंतर आलं तर पास्ट परफेक्ट टेन्स. हॅडच्या नंतर तिसरं रूप आलं पास्ट परफेक्ट. हॅव हॅजच्या नंतर तिसरं रूप आलं प्रेझेंट परफेक्ट. समजलं का? मग परफेक्ट म्हणलं का क्रियापदात तिसरं रूप, पण तिसरं रूप नेहमीच हॅव हॅजच्या काय ते नंतर. काय ते? हां. मग सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस तिसरं रूप. मग आता लक्ष द्या, याचे जिंकून काय? बोमला. जस्ट नाऊ, रिसेंटली, सो फार, टुडे आणि धिस वाले सर्व शब्द. आता लक्ष द्या, इथं का सांगत आहे मी? विदाऊट जिंकून काहीच होय का नाही. पहिले पाहायचं काळाचं वाक्य आलं का जिंकून दिसलं का मग ओळखाचा काय. अरे हे जस्ट आहे, जस्ट नाऊ आहे. अरे बा वाक्याचा काय? पूर्ण वर्तमान काय. रपकन नियम, सब्जेक्ट हॅव हॅज प्लस तिसरं रूप. मग ह्याव कायच्या समोर? आय विल, यू देच्या समोर ह्याव, ही हॅज, सी हॅज, इट हॅज. पोट्याच नाव असेल तर हॅज. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, केव्हा वापरते म्हणलं ह्या काय? आत्ताच वर्तमानात क्रिया पूर्ण झाली असेल, बिलकुल थोड्या वेळा अगोदर क्रिया पूर्ण झाली आहे तेव्हा काय वापरायचा? पूर्ण वर्तमान काय. मग आता लक्ष द्या रे, हे लक्ष द्या, अशा रिकाम्या जागा येतात याच्यात. ठीक आहे. आय रिकामी जागा हॅव अ कप ऑफ टी रिसेंटली. ते रिसेंटली सांगते का इथं भराचं काय. जसं रिसेंटली मला दिसलं वाक्याचा काय रपकन ओळखून घ्यायचा. पूर्ण वर्तमान काय. चालू नाही पूर्ण. मग पूर्ण डुकरे हो, याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय येईन? आयसाठी हॅव. बे हे मेन वर्ब आहे, हे काय आहे? आणि याच्यानंतर याचं वाला तिसरं रूप पूर्ण वर्तमान काय, याचं तिसरं रूप हॅड. मग आय हॅव हॅड अ कप ऑफ टी रिसेंटली. माझा आत्ताच कपभर चहा घेऊन झाला. ठीक आहे. मग याच्यात कोणते येते? हॅव हॅड हे वाला येते. असे ऑप्शन राहील 4. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, अशी रिकामी जागा येते. विशाल हॅव अ कप ऑफ कॉफी जस्ट नाऊ. विशालनं आत्ताच कप ऑफ कॉफी घेतली. आता हे इथं जस्ट नाऊ आहे. काय बे? काय आहे? जस्ट नाऊ. हे वालं बापूसाहेब सांगते इथं भराचं काय. मग विशालसाठी काय येईन? हॅज. आणि याचं तिसरं रूप हॅड. मग विशाल हॅज हॅड अ कप ऑफ टी. तुम्हाला म्हणाले जरी बरं वाटलं नाही, असं वाटते का एंड्रिंग पेलो का तर असं जरी वाटलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. मग विशाल हॅज हॅड अ कप ऑफ टी जस्ट नाऊ. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता अशा ह्या रिकाम्या जागा येतात.
ह्या बरोबर सोडवायच्या आणि बरोबर जमवायच्या. ठीक आहे, एकही प्रश्न परीक्षेत चुकणार नाही तुम्ही जर जिंकून बरोबर पाहिले. आता लक्ष द्या तो काम ते आय डू माय वर्क क्वाईट सिरियसली धिस डे. सध्या मी म्हणते माझे काम इमानदारीनं करत आहे भाऊ म्हणते, पहिल्यासारख्या भोपाल्या करत नाही म्हणते. ठीक आहे, आता जेव्हापासून MPSCचा अभ्यास करायला लागलो, सिरियसली अभ्यास करायला लागलो, ग्रॅज्युएशनमध्ये लयच भोपाल्या केल्या म्या. तिले भिराले का घेऊन जाऊ. ठीक आहे, आणि चंदन का लागे माझ्या खिशाले. ठीक आहे, आता पैसे गिशे माझे वाचून राहिले. आता जसं मला दिसते धिसवाला कोणताही शब्द, धिस डे, धिस इयर, धिस मंथ, वाक्याचा काय बस आयसाठी. मग हे आयसाठी हेल्पिंग वर्ब ह्याव आणि याचं तिसरं रूप डन. झालं, हे झालं ना. आय हॅव डन माय वर्क क्वाईट सिरियसली धिस डे. मग आता अमर रिकामी जागा टॉक्ड टू हिज गर्लफ्रेंड जस्ट नाऊ. अमरचं आत्ताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलून झालं. ठीक आहे, मग आता जस्ट नाऊ लगेच सांगते वाक्याचा काय का करा, पूर्ण वर्तमान काय. मग अमरसाठी हॅज, ही हॅज आणि याचं तिसरं रूप टॉक्ड. अबे टॉक्ड इन ना. हां ठीक आहे, झालं. मग अमर हॅज टॉक्ड टू हिज गर्लफ्रेंड जस्ट नाऊ. प्रशांत रिकामी जागा पास द MPSC एक्झामिनेशन धिस इयर. धिस इयर म्हणलं का वाक्याचा काय लगेच पूर्ण वर्तमान काय. मग प्रशांतसाठी हॅज आणि त्याचं तिसरं रूप काहीन पासड. प्रशांत हॅज पासड द MPSC एक्झामिनेशन धिस इयर. प्रशांत यावर्षी MPSCची परीक्षा पास झाला. ठीक आहे, बस कोणते मग जिंकून जस्ट नाऊ, रिसेंटली, सो फार, एट, टुडे आणि धिसवाले सर्व शब्द वाक्यात आले. तर वाक्याचा काय साधा वर्तमान काय का करावा पूर्ण वर्तमान. हां, मग हे इथपर्यंत आपलं प्रोग्राम झाला होता. ठीक आहे, मग तुम्हाला सांगितलं एरर गिरर ओळखायचे असन हे तेव्हाच ओळखता येते जेव्हा तुम्हाला का माहीत असन. हां, जेव्हा तुम्हाला माहीत असन का इथं बा सोपान हॅज कम्प्लिटेड ऑल हिज वर्क लास्ट मंथ. जसा लास्ट मंथ आहे लास्टवाला शब्द आला तर वाक्याचा काय साधाभूत काय. आणि इथं का केला आहे अभि इथं का केला आहे हे लास्टवाला शब्द आलात का पाहिजे. अबे डुकरेव का पाहिजे, अबे डुकरेव का पाहिजे, साधाभूत काय. इथं का केला आहे पूर्ण वर्तमान काय असं नाही चालत. या याच्यातला इनकरेक्ट पार्ट सी आहे. इथं पाहिजे होतं धिस मंथ. का पाहिजे होतं त्यानं का दिलं लास्ट मंथ. एरर तेव्हा शोधता येते जेव्हा ह्या प्रोग्राम तुम्हाला समजल. ठीक आहे, जिंकून लक्षात ठेवायचे, पुरे रटून टाकायचे, त्याला काही इलाज नाही. असं तुम्हाला कोणी शिकवणार नाही का हे आलं तर हे जमव जा, हे आलं तर हे जमव जा. मला माहीत आहे का आलं तर का जमवायचं, मी याच्यावरूनच जमवो तेव्हाच मी पास झालो, नाही तर काही हिशोब लागत नाही. ठीक आहे, ती लई खतरनाक लोक आहे. आता लक्ष द्या. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा प्रेझेंट टेन्सचा शेवटला काय पाहू. चौथा काय प्रेझेंटचा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यालेच म्हणते रीती वर्तमान काय. इट इज व्हेरी पंचट काय. हे लक्ष द्या रे. आता बा तुमच्या मास्तरड्याने डबा दिला होता तुम्हाला करून, छोट्यो दिला होता का बा. आता तो आडवा दे प्रेझेंट पास्ट, प्रेझेंट पास्ट फ्युचर. इकडे दे सिंपल. ठीक आहे, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस दे का. अबे दे का. मग त्याच्यात डब्यात नियम लिहून दिले आणि टिफिनचा डबा ठीक आहे खोलू खोलू पाहायचा म्हणे आणि खायचा म्हणे. ठीक आहे, आता लक्ष द्या. रीती वर्तमान, रीती भूत आणि रीती भविष्य धुऱ्यावरचे तिन्ही काय. अबे रीती वर्तमान म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यात एक गोष्ट सिमिलर आहे का या तिन्ही काळात फॉरची फ्रेजिंग. कायची फ्रेजिंग, कायची फ्रेजिंग. हे काय ओळखायचे कसे बे डुकरे हो. लक्ष द्या. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा नियम आहे सब्जेक्ट ह्या वयाच प्लस बीन. आता लक्ष द्या, हे आता लक्ष द्या, हे लक्ष द्या का काय, हे लक्ष द्या काय कोणता आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणलं का क्रियापदाला काही ING. मी तुम्हाला काय सांगितलं ING तेव्हा शिकते जेव्हा वाक्यात यामीजार वाजवीर लाईन. यामीजार वाजवीर या हेल्पिंग वर्ब नंतरच क्रियापदाला का लागते ING. मग आता परफेक्ट म्हणलं का वाक्यात ह्या व्याज येईन, परफेक्ट म्हणलं का काही ह्या व्याज. परफेक्ट हे ह्या व्याज घेऊन आले, कंटिन्युअस क्रियापदाला ING घेऊन आले तर त्याचा प्रोग्राम जमत नाही.
ठीक आहे, जमत नाही भाऊ, कसं जमन का? याचा आणि तिचा 36चा आकडा आहे ना, कोणाले कोणाच्या समोर नवरदेव म्हणून ठेवा तर जमन का? ठीक आहे, लाता मारा ना लोक. ठीक आहे, कंटिन्युअस म्हणलं का क्रियापदाले ING पाहिजे. ठीक आहे, आणि परफेक्ट म्हणलं का वाक्यात ह्या व्याज येते, पण ह्या व्याज नंतर क्रियापदाचं किती रूप पाहिजे? तिसरं. मग आता ह्या 2चा पाईप आणि ह्या 2.5चा पाईप, तर याले जमून द्यासाठी आणा लागते कपलिंग. ठीक आहे, हार्डवेअरच्या दुकानातून इकत. ठीक आहे, मी कपलिंग आणली मग 2-2.5ची आणि दिलला फिटोफिट घालून एकामेकात दिलला जमवला प्रोग्राम. कोण जमून दिला? म्हणून याच्यात एक कपलिंग येते. ठीक आहे, दोघांचंही जमून द्यासाठी, दोघांचंही जमून द्यासाठी, दोघांचंही जमून द्यासाठी. कंटिन्युअस म्हणलं का क्रियापदाले ING आणि परफेक्ट म्हणलं का ह्याव ह्याच. मग इकडलं दत्तक घ्या लागते. इकडलं परफेक्ट आहे ना, सब्जेक्ट ह्याव ह्याच, पण परफेक्ट म्हणलं का तिसरं रूप येते. पण इथं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणलं का क्रियापदाले ING, पण डायरेक्ट नाही जोडता येत. तर मग मी हार्डवेअरच्या दुकानातून आणली कपलिंग. कोणती? बीन. तिन्ही कायात बीन येईन. रीती वर्तमान, रीती भूत, रीती भविष्य. अन बस काहीच नाही करायचं. परफेक्ट मधला नियम कॉपी पेस्ट करायचा. इथपर्यंतचा नियम परफेक्ट मधलाच आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. आणि तुम्हाला सांगितलं कंटिन्युअस म्हणलं का क्रियाबद्दल का पाहिजे, पण डायरेक्ट ING जोडता येत नाही. इथे एक तर यामी जार पाहिजे, ते हाय नाही. तर मधात मग कपलिंग आणली. 2चा पाईप 2.5ले जोडला, कपलिंग दिलला घालून फिटोफिट. ठीक आहे, न कुचकला धरून, झाला नियम तयार. व्हेरी पांचट नियम. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ब्लीन प्लस V प्लस ING. तिन्ही रीतीच्या काळात काही बीन इन, हे ठरलं आहे. आणि बस काहीच नाही करायचं. इकडलाच नाही उचलायचा परफेक्ट मधला. मग हे एवढं परफेक्ट मधलं आहे. सब्जेक्ट हॅव हॅज बीन प्लस V प्लस ING. बोमला सब्जेक्ट प्लस हॅव हॅज V प्लस ING. बोमला 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 बोमला. हा, आता लक्ष द्या बे. आता लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो, धुऱ्यावरचे तिन्ही काय आहे का म्हटलं बे डुकरे? धुऱ्यावरचे तिन्ही काय? धुऱ्यावरचे किती काय? हा, धुऱ्यावरचे तिन्ही काय, जेवढे बी धुऱ्यावरचे तिन्ही काय आहे, लक्ष द्या. आता तुमचा मास्तर लिहून दे इथं प्रेझेंट. काय लिहून दे? प्रेझेंट. त्याच्यानंतर इथं लिहून दे पास्ट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथं लिहून दे फ्युचर. आणि एक डबा दे करून, इथं लिहे सिम्पल. लिहे का? इथं लिहे कंटिन्युअस. का लिहे? हां, कंटिन्युअस. इथं लिहे परफेक्ट. का लिहे? परफेक्ट. आणि इथं लिहे परफेक्ट. ठीक आहे, का लिहे? कंटिन्युअस. ठीक आहे, आता याच्यातून नियम लिहून दे. नियम लिहिताना का लिहे? सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा इयस असा लिहे ना. इथं सब्जेक्ट प्लस एम, एम, इज, आर, V प्लस ING असा लिहून दे का नाही नियम. आता त्याच्यानंतर परफेक्ट. छोटे परफेक्ट. सब्जेक्ट प्लस आताच पाहिला नियम हॅव किंवा हॅज. ठीक आहे, प्लस क्रियापदाचं किती रूप? तिसरं. मग याचा नियम डुकरे हो, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज, त्याच्यानंतर बीन आणि कंटिन्युअस म्हणलं का क्रियापदाले ING. आता लक्ष द्या. आता रीती वर्तमान काय, ह्या होईन रीतीभूत काय आणि ह्या होईन रीती भविष्य काय. आता इथं लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या बे. या तिन्ही काळात फॉरची फ्रेज येते. इथं बी येते, इथं बी येते, इथं बी येते. पायाले वैकाचा कसा? रीती वर्तमान काय, रीतीभूत काय आणि रीती भविष्य. तिन्ही काळात कायची फ्रेज येईन? ठीक आहे, वेळ घेऊन फॉरिन. कायले घेऊन? वेळ घेऊन. सर ह्या काय वापरते कायच्यासाठी? रीती वर्तमान काय कशासाठी वापरते? आता लक्ष द्या. ठीक आहे, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे. केव्हापासून?
अबे चोट्टे कवापासून? मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे. टिचिक टिचिक टिचिक. ठीक आहे, का खेळत आहे? अबे का खेळत आहे? हा, क्रिकेट खेळत आहे. टिचिक टिचिक अन टिचिक. का खेळत आहे? कवापासून? मला एक जण आलं आणि विचारते तुम्ही काय करत आहे? मी त्याला सांगत आहे मी त्यानं विचारलं तेव्हा बी मी क्रिकेटच खेळत आहे. तर मी त्याला सांगितलं मी सकाळपासून आतापर्यंत क्रिकेटच खेळत आहे. भूतकालीन वेळेच्या एका टोकापासून क्रिया चालू झाली असेल. का म्हटलं? भूतकालीन वेळेच्या एका टोकापासून क्रिया चालू झाली आहे आणि बोलता क्षणापर्यंत बी क्रिया चालूच आहे. का म्हटलं म्या? भूतकालीन वेळेच्या एका टोकापासून क्रिया चालू झाली आहे आणि बोलतानाच्या क्षणापर्यंत क्रिया चालूच आहे, तर तेव्हा या काळाचा वापर करायचा. समजलं का? मग आता एखादा निबंध लिहायला बसला आणि 1.5 तासात त्याला विचारलं का करत आहे? मी ठीक आहे मागच्या 2 तासापासून निबंध लिहत आहे. मग त्याची क्रिया बंद झाली का? नाही. कवा काळाचा वापर करायचा? ह्या भूतकालीन वेळेच्या एका टोकापासून जर क्रिया चालू केली असेल आणि बोलता क्षणापर्यंत क्रिया चालूच असेल तेव्हा काय वापरायचा? रीती वर्तमान. मी का म्हणलं समजलं? भाऊसाहेब समजलं? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? जमन 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 का? हा. मग आता मला म्हणायचं आहे मी सकाळपासून क्रिकेट खेळणं चालू केलं. ठीक आहे. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. बयाडाची भरती. ठीक आहे. ए पण किती तासासाठी खेळत आहे? 4 तासासाठी. फॉर 4 hours. समजलं का? कॅल्क्युलेटेड टाइम सांगायचा आहे तर फॉर वापरायचं. पण भूतकालीन वेळेच्या एका टोकापासून क्रिया चालू केली त्यासाठी वापरायचं सिन्स. का वापरायचं? कवापासून खेळणं चालू केलं? सिन्स मॉर्निंग. कवापासून काम चालू केलं? सिन्स 2 months ago. तेव्हापासून चालू केलं 2 महिन्यापूर्वीपासून. आता लक्ष द्या. पण लक्ष द्या बे डुकरे हो, या तिन्ही काळात काय येते म्हणलं? रीती वर्तमान मध्ये फॉर, रीती भविष्यामध्ये फॉर आणि रीती भूत मध्ये फॉर. रीती भूतकाळात फॉर, रीती भविष्य काळात फॉर आणि रीती वर्तमान काळात बी फॉर येते. पण डुकरे हो, सिन्स मात्र एकाच काळात येते. कोणत्या? बंद्या 12 काळापैकी सिन्स एकाच काळात येते. रीती वर्तमान काय आणि सिन्स वाक्यात दिसलं काय? काय विचारला? काय रिकामी जागा. सिन्स दिसलं माझं नाव घ्यायचं कराय गुरुजी की जय. सिन्स रीती वर्तमान काय. रपकन वाटवाचा सब्जेक्ट हॅव हॅज प्लस बीन प्लस व्ही प्लस आयएनजी. पेलव धरून बेट कुठून घ्या डोक्यात. का म्हटलं? सिन्स जर दिसलं सिन्स एकाच काळात येते. रीती वर्तमान काय. इथं फॉर बी येते पण फॉर तिन्ही काळात येते. मग सर आम्ही कसं जमवायचं? जर समजा फॉरच आलं तर का करायचं? तर घंटे लक्ष द्या. जर फॉर आलं कालं कालं तर फॉर ह्या काय कोणता आहे बे? ह्या काय कोणता आहे? अबे ह्या काय कोणता आहे? रीती भूत काय आणि ह्या कोणता आहे? रीती भविष्य का वय? आता लक्ष द्या. जर फॉरची फ्रेज भूतकालीन शब्दाला घेऊन आली. का म्हटलं? फॉरची फ्रेज भूतकालीन शब्दाला घेऊन आली. पण नावा रीती भूत काय. फॉरची फ्रेज भविष्यकालीन शब्दाला घेऊन आली. मग सर भविष्यकालीन शब्द कोणते? अबे चोट्ट्या टू मारो का वय ह्या. अबे डुकऱ्या का वय? नेक्स्ट इयर का वय? नेक्स्ट मंथ नेक्स्ट डे का वय? चोट्ट्या एवढं तर समजते ना तुले का ह्या भविष्यकालीन होय का भूतकालीन. ठीक आहे. कमिंग संडे अबेस का भूतकाळातला होय? कमिंग संडे गेला का येणार आहे. मग एवढं समजते ना बयाड बोंगे हो. जर फॉरची फ्रेज भविष्यकालीन शब्दाला घेऊन आली पण नावा माय नाव घेऊन रीती भविष्य काय. फॉरची फ्रेज वर्तमानकालीन शब्दाला घेऊन आली रीती वर्तमान काय आणि फॉरची फ्रेज भूतकालीन शब्द म्हणजे फॉर आलं वाक्यात ते 3 काय असू शकते? रीती वर्तमान, रीती भूत, रीती भविष्य. कसं जमवायचं मग ते सांगन ना. जर फॉरच्या समोर फॉर सोबत भविष्यकालीन शब्द आलात पण नावा रीती भविष्य,
फॉरची फ्रेज भूतकालीन शब्दाला घेऊन आली रीती भूत, आणि फॉरची फ्रेज वर्तमानकालीन शब्दाला घेऊन आली रीती वर्तमान काळ. पण सिन्स इथं सिन्स इथं येत नाही ह्यावाला, आणि ह्यावाला सिन्स इथं बी येत नाही. सिन्स फक्त आणि फक्त एकाच काळात येते. फॉर आला तर चेक करायचं काम आहे, सिन्स आला तर अजिबात चेक करत नाही. माय नाव घ्यायचं आणि डायरेक्ट पेलून द्यायचं. रीती वर्तमान काय का आला तर डुकरेव का आला तर सिन्स आला तर वाक्याचा काय कोणता राहील? साधा चुलीतच घालतो तुले. ठीक आहे, का म्हणलं? सिन्स आला तर वाक्याचा काय? रीती वर्तमान काय. पण फॉर आला तर चेक करा, रीती वर्तमान आहे, रीती भूत आहे का, रीती भविष्य आहे. कारण फॉरची फ्रेज तिन्ही काय तिथे, समजलं का? पण कशी ओळखायची मग? फॉरची फ्रेज भूतकालीन शब्दाला घेऊन आली रीती भूत काय. मग भूतकालीन शब्द सर अबे चोट्या भूतकालीन शब्द लास्ट या गो. ठीक आहे, त्याच्यानंतर बिफोर ठीक आहे, यस्टरडे हे का झाले भूतकालीन वर्ष, हे का झाले भूतकालीन शब्द. संपला विषय. जमन अजी जमन का काही प्रॉब्लेम? बाकी मी प्रॉब्लेम ठीक आहे नाहीच आहे तुमच्यासाठी, काही विषय नाही. आता लक्ष द्या. मग का नियम आहे याचा? बघला सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वी प्लस रीतीच्या काळात बिन दानच आहे. बिन ते कपलिंग आहे, जमून द्यासाठी या लागते तिले. सोयरीक जुडासाठी हे बुडगं आलं मधात, त्याची याची जमून दिली बुडग्यानं. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वी प्लस ING. ठीक आहे, कंटिन्युअस आहे म्हणून क्रियापदाला ING, हा परफेक्ट आहे म्हणून हॅव हॅज. ठीक आहे, मग इथं सिन्स येते आणि याच काय येते दुसऱ्या सिन्स येते भूतकालीन वेळेचं एक टोक दर्शनासाठी. आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. केव्हापासून चालू केलं? भूतकालीन सिन्स मॉर्निंग. ठीक आहे, मग सिन्स भूतकालीन वेळेचं एक टोक दर्शनाचं आहेत. काही सिन्स कायच्यासाठी येते? भूतकालीन वेळेचं एक दोन्ही रिकाम्या जागा येते चोट्टो. इथं कधी व्हर्ब भरून देईन तर रिकामी जागा विचारण प्रेपोजिशनसाठी सिन्स येते का फॉर येते. मी का म्हणलं समजलं का? आणि कधी सिन्स देईन तर म्हणून व्हर्ब कोणता आहे ते सांगा. वाक्यात सिन्स दिसला आयोगाला सर्वात आवडीचा आहे ह्या बापूसाहेब पल्लाच आवडते. लय पप्प्या घेते MPSC याच्यावाल्या. एवढ्या पप्प्या घ्यावंच कायले म्हणतो मी. ठीक आहे, याची पप्पी घेतलीच पाहिजे. ठीक आहे, 1-2 दिवस गेले का पप्पी घेतली, 1-2 दिवस गेले का पप्पी घेतली. कोणाची? अबे कोणाची? याचीवाली. पहिले 3 काय नाही येणार, पण ह्या काय येतेस याची पप्पीच घेते आयोग. सर्वात आवडीचा ह्या आयोगाच्या पप्पी घ्यासाठी कोण? म्हणून इथं लिहिला व्हेरी 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 IMP. व्हेरी 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 जेवढं लिहिता येते तेवढं लिहून टाकजा IMP. येतेच मी सांगतो, येते येणाऱ्या परीक्षेत येते. ठीक आहे, माय नाव नाही सांगायचं कोणाले आलं गेलं तर. ठीक आहे, याच्यातला कोणताही प्रश्न परीक्षेत आला 30 घटना के सभी पात्र काल्पनिक है. मेरा MPSC के साथ दूर दूर तक कोई संबंध नहीं है. यदि कोई प्रश्न आता है तो ये केवल योगायोग माना जाएगा. ठीक है, क्या माना जाएगा? योगायोग. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. आणि फॉर दाखवते कॅल्क्युलेटेड टाईम 2 hours 3 hours 4 hours. ठीक आहे, मग मी 3 तासासाठी बाहुबली पिक्चर पाहत आहे. ठीक आहे, किती तासासाठी? 3 तासासाठी. मग आता लक्ष द्या. मग इथं लक्ष द्या रे, इथं अशा रिकाम्या जागा येते. हां लक्ष द्या, इथं अशा रिकाम्या जागा येते म्हटलं. ठीक आहे, हां आता पहा रिकामी जागा आहे. आय रिकामी जागा प्ले क्रिकेट सिन्स मॉर्निंग फॉर 3 hours. मी सकाळपासून 3 तासासाठी क्रिकेट खेळत आहे. मग इथं का करा? मले सांगत आहे सिन्स. सिन्स आलं का कुणीकडेच नाही पाहायचं. सिन्स आलं का वाक्याचा काय? प्रेझेंट परफेक्ट. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. रपकन आयसाठी आयसाठी डुकऱ्यो, आयसाठी रपकन हॅव. ठीक आहे, लगेच बीन आणि याले लावा ING. बस प्रोग्रामच जमला भाऊ. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग फॉर 3 hours. जमन हे जमन का? मग असं जमवाच. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मग आपल्याला ठीक आहे आपल्याला असे प्रश्न विचारते. रिकामी जागा काळावरची खालतं 4 ऑप्शन देते बे. ठीक आहे, गोपाल रिकामी जागा रीड द मृत्युंजय नोवेल. कोणती कादंबरी वाचत आहे तो?
मृत्युंजय कोण? गोपल्या. गोपल्या रीड द मृत्युंजय नोवेल सिन्स 8 o'clock फॉर 2 hours. तो 8 वाजतापासून 2 तासासाठी मृत्युंजय कादंबरी वाचत आहे. मी 1 तास झाला त्याला विचारलं का करत आहे, तो म्हणते बे मी 8 वाजतापासून मृत्युंजय कादंबरी वाचत आहे म्हणते. मग मला जसं दिसलं सिन्स हे सांगते वाक्याचा काय, बाकी फॉरकड पाहायचं बी नाही. सीन दिसलं पेलून द्या, कारण सिन्स एकाच काय ते रीती वर्तमान. मग गोपल्यासाठी हॅज, बे गोपल्यासाठी हॅज. ठीक आहे, हॅज बीन हे इसराचं नाही, याच्यातलं काही खाल्लं गिल्लं का डोंगा डुबला. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, ए याला लावा ING झालं. मग गोपाल हॅज बीन रीडिंग द मृत्युंजय नोवेल सिन्स 8 o'clock फॉर 2 hours. हे जमन का मग, हे जमन का मग, असे प्रश्न येते जी व्हेरी पानचट. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. प्रशांत रिकामी जागा राईट अ लव्ह लेटर टू हिज गर्लफ्रेंड सिन्स इव्हिनिंग फॉर 3 hours. बापा बापा काका रजिस्टर लिहित आहे का तिच्या नावानं? ठीक आहे, का पुस्तक लिहून राहिला गर्लफ्रेंडच्या नावानं? ठीक आहे, पशा म्हणते त्याला शब्द आठवून नसन राहिली. ठीक आहे, कदाचित तिचं लग्न गिग्न जुळलं असेल तर फर्या लिहित असन या. ठीक आहे, का आता याच्यानंतर आपलं भेटणं शक्य नाही, तू सुखी राहा. ठीक आहे, आपलं झालं गेलं विसरून जा. ठीक आहे, पुन्हा माझ्या आयुष्यात डबल परत येऊ नको, आली तर आली. ठीक आहे, तर मग तो फर्या लिहून राहिला 3 तास. प्रशांत रिकामी जागा राईट अ लव्ह लेटर टू हिज गर्लफ्रेंड सिन्स इव्हिनिंग फॉर फॉर अबे फॉर 3 hours. मग आता इथं दिसते मले सिन्स इव्हिनिंग. सिन्स आलं का वाक्याचा काय? अबे वाक्याचा काय? मग इथं का करीन मी? इथं का करीन? प्रशांत हॅज बीन रायटिंग अ लव्ह लेटर टू हिज गर्लफ्रेंड सिन्स इव्हिनिंग फॉर 3 hours. जमन का जी? अजी जमन का? आता लक्ष द्या. रीतीच्या कोणत्याच काळात, रीती भूत काय असो, रीती वर्तमान काय असो, का रीती भविष्य काय असो, याच्यात नॉट येत नाही. सर काहून येत नाही? तुमच्या बापाची किती आहे का? आम्ही घेतला तर घे ना चोट्या. पण ह्या काय वापरते कायच्यासाठी? तर ह्या काय वापरते? भूतकाळात एखादी क्रिया चालू झाली आहे आणि बोलता क्षणापर्यंत चालूच आहे, ती क्रिया सांगण्यासाठी या काळाचा वापर होते. मग मी असं म्हणीन का मी सकाळी 4 वाजतापासून क्रिकेट खेळत नाही होतो? बयार झाला का बे तू म्हणून? अबे सरळ सांग ना, का तू खेळून नाही राहिला? तू सकाळ अबे म्हणजे तू ना क्रिया चालूच नाही केली तर तू म्हणत आहे का मी सकाळपासून 4 वाजतापासून क्रिकेट खेळत नाही होतो, असं वाक्य येईन का? अबे त्यानं क्रिया चालू करायला पाहिजे ना. त्याच्यात नॉट कसा टाकता येईल चालू केल्यावर? अबे मी का म्हणलं समजलं का? मी का म्हटलं समजलं का? हां ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. ठीक आहे, या काळात कधीच नॉट येत नाही. मग तुम्हाला जर विचारलं खालील वाक्यातील इनकरेक्ट पार्ट कोणता, वय खा, हे तवाच मी तुम्हाला आता सांगू रीतीच्या कोणत्याच काळात नॉट येत नाही, कारण ऑलरेडी ही क्रिया चालू झाली राहते. पण तुम्ही म्हणत आहे का ती क्रिया मी करत नाही आहे, तर जमन का? नाही. मी सकाळपासून क्रिकेट खेळत नव्हतो, मग आता का करून राहतो? आता तर बॅट दिसून राहिली. नाही ते अशीच घेतली ठेवतो. ठीक आहे, असं होईन का? नाही. क्रिया ऑलरेडी चालू झाली राहते हे, आणि बोलता क्षणापर्यंत तीच क्रिया चालू असते, त्याच्यासाठी ह्या काळाचा काय होते? वापर होतो. ठीक आहे, मग सोपान हॅज नॉट बीन वर्किंग. सोपान हॅज नॉट बीन वर्किंग इन द फील्ड सिन्स मॉर्निंग. ठीक आहे, फॉर 2 hours. तो 2 तासासाठी सकाळपासून काम करून नाही राहिला आहे. बयार झाला का मास्तर? अबे सरळ सांग ना, तो कामच नाही करून राहिला आहे सकाळपासून 2 तासासाठी कायली? ठीक आहे, या वाक्यात कधीच नॉट येत नाही. मग इनकरेक्ट पार्ट होय का म्हणते? ए बी सी आणि डी. येस इनकरेक्ट आहे. काऊन नॉट येत नाही? समजलं का? कोणत्या काळात? रीती वर्तमान, रीतीभूत आणि रीती भविष्य काळात काय येत नाही. हां, मग आता इथं लक्ष द्या. इथं लक्ष द्या, मी काय म्हणत आहे. ठीक आहे, ही रिकामी जागा लिव्ह इन मुंबई सिन्स 1960. तो 1960 पासून कुठं राहत आहे म्हणते? मुंबईत. फॉरची फ्रेज आली नाही आली, सीन दिसलं पेलवा धरून कायच्यात? अबे कोणत्या काळात? रीती. मग कावेन ही हॅज बीन. कावेन
अबे काविन डुकरे हो, ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 1960. 1960 पासून तो मुंबईत राहत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का 1960 पासून आता इथं कुठं आहे, मुंबईतच आहे. समजलं का? हां. मग आता लक्ष द्या, मग असे वाक्य येते जमवता येईन का? अरे जमवता येईन का? अबे डुकरे जमवता येईन का? हा. मग ए स्मिता, आली स्मिता, पा स्मिताकडे, स्मिता रिकामी जागा, राईट अ लव्ह लेटर टू मी. कोणाला लिहिता येते प्रेमपत्र? मला. ठीक आहे. स्मिता राईट अ लव्ह लेटर टू मी फॉर 2 hours. मागच्या 2 तासापासून ठीक आहे स्मिता मला प्रेमपत्र लिहत आहे. ठीक आहे. ए पण इथं सिन्स नाही आहे, इथं फॉर आहे. फॉर नुसतं फॉर जरी आलं त्याच्यात पाहायचं वर्तमानकालीन शब्द घेऊन आलाय, भूतकालीन का भविष्यकालीन. तर काय डेली वर्तमानकालीन. मग भर चोट्या इथं स्मिता हॅज बीन काविन. जमलं. असा झांगडबुत्ता जमवाचा झालं. स्मिता हॅज बीन रायटिंग अ लव्ह लेटर टू मी फॉर 2 hours डेली. स्मिता रिकामी जागा, राईट अ लव्ह लेटर टू मी फॉर 2 hours लास्ट मंथ. ठीक आहे. जसं लास्ट मंथ आलं बे डुकरे हो, फॉरची फ्रेज कोण्या शब्दाला घेऊन आली? बे कोणत्या शब्दाला घेऊन आली? अबे चोट्टे हो, फॉरची फ्रेज कोण्या शब्दाला घेऊन आली? डुकरे हो, भूतकालीन. तर वाक्याचा काय करायचा? रीती भूतकाळ. मग रीती भूतकाळाचा नियम हॅड प्लस बीन आणि याच्यानंतर तिसरं रूप. समजलं का? हे डुकरे हो ते तिकडं पाहणारच आहे, पण इथं कम्पॅरिझनसाठी शिकवलं. समजलं का? अजी समजलं का? जमवता येईन का? ठीक आहे. ओय बाई मेंढे, हा काऊन अशी करतो तू? बरोबर आहे. फॉरची फ्रेज भूतकालीन शब्दाला घेऊन आली, रीती भूतकाळ. फॉरची फ्रेज भविष्यकालीन शब्दाला घेऊन आली, रीती भविष्यकाळ. फॉरची फ्रेज वर्तमानकालीन शब्दाला घेऊन आली, रीती वर्तमान काळ. व्हेरी पानसट. ठीक आहे. यू आर ऑल्सो पानसट. ठीक आहे. ठीक आहे. नाही आहे. मग लक्ष द्यावे. पाहता अशी आय रिकामी जागा मीट टू माय गर्ल. ठीक आहे. टू माय गर्लफ्रेंड आफ्टर हर मॅरेज फॉर 1 hours अ वीक. ठीक आहे. लाता खाची पाय नाही का? ठीक आहे. पहा का म्हणते तो. आय रिकामी जागा मीट टू माय गर्लफ्रेंड आफ्टर हर मॅरेज फॉर 1 hours इन अ वीक. ठीक आहे. माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न झाल्यानंतरही मी तिले हप्त्यातून 1 तासासाठी भेटतो घेणं. ठीक आहे. पहा किती बदमाश आहे मी. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. असं एखाद्याला सांगायचं आहे का मी माझ्या गर्लफ्रेंडले तिचं लग्न झाल्यानंतरही हप्त्यातून 1 तासासाठी भेटत असतो. ठीक आहे. मग इथं आता लक्ष द्या. इथं पहा, इथं फॉरची फ्रेज आली. कायची फ्रेज आली? फॉरची. पण आफ्टर शब्द आला का आला? हां. ठीक आहे. मग का करायचं? रीती. मग रपकन इथं काही आय हॅव बीन. इथं काही मीटिंग. आय हॅव बीन मीटिंग टू माय गर्लफ्रेंड आफ्टर हर मॅरेज फॉर 1 hours अ वीक. मी माझ्या गर्लफ्रेंडला तिचं लग्न जुळल्याच्या नंतरही हप्त्यात 1 तासासाठी भेटत जाईन. जात जा. ठीक आहे. एका दिवशी सापडला लाता खाजो. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या रे. म्हणते चूज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यातला इनकरेक्ट पार्ट होय का? कोणता पार्ट होय का? आर्ची हॅड बीन रायटिंग अँड एसे सिन्स मॉर्निंग. म्हणते ए पार्ट इनकरेक्ट आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. कोणता पार्ट इनकरेक्ट आहे? तर ए पार्ट इनकरेक्ट आहे. काऊन? जसं सिन्स एकाच काय ते रीती वर्तमान आणि ह्या चोट्याने का दिला? रीती भूतकाळ. सिन्स असलं का इथं कोणता काय पाहिजे? मग इनकरेक्ट कोणता आहे? हे कोणता आहे? प्रोग्राम समजला का? जमवता येईन? काही प्रॉब्लेम? भाऊ काही प्रॉब्लेम? जमन. बर.
असं आहे. म्हणून रीती वर्तमान काळातच सिन्स येते. आणि फॉरची फ्रेज आली त्याच्यात फॉरची फ्रेज वर्तमानकालीन शब्दाला घेऊन आली रीती वर्तमान काय. फॉरची फ्रेज भूतकालीन शब्दाला घेऊन आली रीती भूतकाळ. फॉरची फ्रेज भविष्यकालीन शब्दाला घेऊन आली. मला माहीत आहे तुम्ही दलिंदर आहे इंग्लिशमध्ये, म्हणून हे एवढी सोय करून देतो तुमची का असं आलं तर असं जमव जा, असं आलं तर असं जमव जा आणि असं आलं तर असं जमव जा. कारण आपली जनता गरीब असल्यामुळे ठीक आहे जनतेचा विचार करावा लागतो आणि त्याच्यानुसार मग असे नियम ठीक आहे लिहून द्यावे लागतात. ठीक आहे. जमन का जमन का काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम. हां मग सुरू झाला आहे पास्ट टेन्स. कोणता टेन्स कोणता टेन्स. हां हां कायचं ते हा तर फ्युचरच भरलं ना मग. हां अरे इथं का हे का हां 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 इथं हां इथं शाल घ्या लागेल ना. हां इथं आय शाल फ्युचर आय शाल हॅव बीन घ्या लागेल फ्युचर घ्या लागेल ना. हां आय शाल हॅव बीन मीटिंग असं पाहिजे होतं. ठीक आहे. आता काल तो तिसरा नियम लिहिला होता अभि लिहिला होता का. हां दे बंद करू. इथं आपला थांबतो तर इथं आपला रीती ठीक आहे वर्तमान काळ संपला आणि वर्तमान काळाचे चारही नियम संपले. ठीक आहे. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण म्हणजे रीती वर्तमान काळ. उद्यापासून पाहू कोणता पास्ट टेन्स. ठीक आहे. चलो ओके.